हा, आवाज येतोय ना वैशाली ताई माझा? येतोय. मस्त झालं 1857चा स्वातंत्र्य समर. सगळंच केंद्र छान झालं. थोडं वेळ आपली थोडी पुढे गेली आहे, त्यामुळे रामरक्षेचा जो भाग घ्यायचा होता तो कदाचित सर्व नाही घेता येणार, पण थोडासा पहिला जो श्लोक आहे तेवढा आपण नक्की बघूयात. तो श्लोक बघायच्या आधी जे छान छान चाललं म्हणजे विशेष केंद्र का आहे तर 10 मे 1857 ही तारीख, आणि त्याला धरून आज सगळे राष्ट्रपुरुष किंवा ज्यांनी राष्ट्रीयत्व जतन केलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या अख्ख्या जीवनामध्ये उतरवलं आणि तसं त्यांचं आचरण होतं, अशा विशेष अनेक व्यक्तींचं आपण आज छान छान गोष्टी कथा ऐकल्या. त्याच्यामध्ये जसं ही एवढी 3000 वर्षांपूर्वीची कला भीमव्वा यांनी जपली आणि इतक्या ह्या वयात सुद्धा, आणि आता कुठे त्यांना रेकॉग्निशन मिळालं, म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा वयाच्या जवळजवळ 90वीत फायनली त्यांना सम सॉर्ट ऑफ रेकॉग्निशन, नाहीतर कोण आसपास नाही, काही नाही, कशा त्या गरिबीतनं काय 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 करून त्यांनी ते कला जोपासली आणि इतकं मोठं कार्य उभं केलं. फार विशेष बघणार आहे. प्रज्ञाताईचा फारच सुंदर माहिती आपल्याला तिने दिली. 1857चं स्वातंत्र्य समर, त्याला प्रथम उठाव किंवा बंड असा शब्द न वापरता समर, स्वातंत्र्य समर म्हणजे असा लढा होता. इतका विशेष अशा पद्धतीने त्याला संबोधणारे कोण होते तर स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्याशिवाय इतकं तेजस्वीपणे त्याला कोण संबोधणार, आणि त्यामधनं सर्व भारतीय क्रांतिकारकांना प्रेरणा दिली त्यांनी. आणि जर आपण वृषालीताईच्या स्लाइडमध्ये बघितलं असेल तर 1857चं स्वातंत्र्य समर असं पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं, आणि त्या पुस्तकाची जी पूर्व तयारी होती ती तयारी त्यांनी जेव्हा ते अगदी लहान वयात 20-21 वर्षाचे असतील, जेव्हा ते लंडनला चालले होते, तेव्हा बोटीवरती त्यांचा अभ्यास सुरू झाला होता. आणि तिकडनं इंग्लंडला पोचल्या पोचल्या त्या लंडनच्या त्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये जाऊन त्यांनी सर्व माहिती काढून त्याच्यामधनं हे सर्व पुस्तक अगदी अल्प काळामध्ये त्यांनी लिहून तिच्या कॉपीज पण सर्व भारतामध्ये आल्या. त्यामुळे जसं सावरकरांचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जसा प्रसंग आर्यनी घेतला, इतकं सुंदर सांगितलं की त्याला विचारलं की शेक्सपियर वाचलंयस का? अरे त्यांनी विचारलं की शेक्सपियरला जाऊन विचारा सावरकर वाचलेत का? अरे इतकं अप्रतिम आहे, म्हणजे जे तेज आणि असे अनंत प्रसंग आहेत. मग हे इतकं महान व्यक्तिमत्व का आहे? कारण त्यांच्या प्रेरणेमधून, त्यांच्या कार्यामधून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी अशी एक महान महान व्यक्ती जर ह्या भारत भूमीवरती जन्माला आली असेल आणि तिने कार्य केलं असेल, तशी अगदी अग्रस्थानी असलेली अशी व्यक्ती म्हणजे आपले विनायक दामोदर सावरकर. 16व्या वर्षी शपथ घेतली होती. पण त्यांचं चरित्र आपण स्वतंत्रपणे त्यांचे अनेक जीवन प्रसंग बघूयात, वेगवेगळ्या मुलांना पण आपण तशा पद्धतीने सगळेजण सांगू शकतील असा पण प्रयत्न करूया. ते फार सुंदर झालं. आणि त्याच्यानंतर शरयू तिने ज्या पद्धतीने नृत्य केलं त्याच्यामध्ये असं सगळं हे शौर्य, ज्या देवीनी तिच्या शक्तीमधनं हे सर्व संरक्षण होतं, तो जो सर्व भाग तिच्या त्या सगळ्या नृत्यामधनं तिने प्रकट केला. त्याचबरोबर भक्ती व्यक्त केली. आणि आमच्या आता प्रार्थनेला आहे देवी, तू आता प्रसन्न हो आणि आम्हाला आशीर्वाद दे आणि हा सर्व भारतभूमीचा संरक्षण कर. सुंदर पद्धतीने, फारच सुंदर, तिची जशी ती रागीट मुद्रा होती पण त्याच्यानंतर धनुष्यबाण चालवत होती. फार सुंदर झालं शरयूचा जो डान्स होता तो सगळं छान. अधिकाने पण खूप सुंदर पद्धतीने प्रार्थना घेतली. आणि सुरुवातीला जसं आपल्या अन्वीनी जो स्वाध्याय केला, फारच उत्तम स्वाध्याय केला. सगळीकडे स्टडी स्टडी म्हणजे सुरुवात झाली आहे सुट्टीनी, आणि सुट्टीमधल्या केंद्रामध्ये सगळीकडे स्टडी स्टडी आले. तर एवढं टेन्शन नाही घ्यायचं. स्वामींनी सांगितलंय ॲज फार एज पॉसिबल असं करायचं, ॲज फार एज पॉसिबल, पण एकदम ऑनेस्टली करायचं. एवढं नक्की आहे जे काय करतो ते, आणि 100% आपला एफर्ट देऊन करायचं. तर आपण फक्त स्तोत्र जे आहे रामरक्षा, मी शेअर करतो स्क्रीन. थोड्याशा स्लाइड्स आहेत पण आपण सर्वात जाणार नाही. तो स्तोत्राचा जो सुरुवातीचा भाग आहे थोडक्यात तेवढा बघूयात, आणि त्याचं पठण थोडंसं करून अगदी त्याचा थोडासा जो अर्थ आहे तेवढा घेऊन मग आपण सांगता करूयात केंद्राची. आता हा जो रामरक्षेचा भाग आज सुरुवात करतो त्याच्यामध्ये पहिला जो श्लोक आलेला आहे तर त्याची सुरुवात आपल्या आवडत्या गणपती बाप्पाच्या नमनानेच झालेली आहे, श्री गणेशाय नमः. आणि त्यानंतर अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्र देवता अनुष्टुप छंद सीता शक्ति श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रत्यर्थे जपे विनियोग
मग पुढे अथ ध्यानम, मग त्यानंतर श्री राम बाप्पाचं जे सगळं गुणांचं वर्णन आहे ते सुरू होतं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या स्तोत्रामध्ये त्यांनी आमचं संरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने करावं असा भाग सुरू होतो. असं फार सुंदर आहे, मोठं पण आहे, छोटं नाहीये. तर हा सगळा शब्दार्थ म्हणजे कुठलंही स्तोत्र आपण म्हणतो हे स्तोत्र मंत्रस्य असं म्हटलंय बरं घ्यायला, त्यामुळे नुसतं स्तोत्र नाहीये तर मंत्ररूपी स्तोत्र आहे, त्यामुळे विशेष त्यामध्ये सामर्थ्य साठवलेलं आहे. आणि ह्याचा जो शब्दार्थ बघू आणि थांबू, आपण फार पुढे जायला नको आणि हळू सावकाश आपण आता हा जे रामरक्षा आहे त्याचा अर्थ घेत जाऊयात. तर श्री गणेशाय नमः म्हणजे श्री गणेशाला माझा नमस्कार असो, गणपती बाप्पाला वंदन करून सुरुवात केली. बुद्धीची देवता आहे, त्यामुळे जे सगळं स्फुरण झालेलं आहे बुधकौशिक ऋषींना, आणि हे स्तोत्र म्हणताना आमच्या बुद्धी मध्ये जो प्रकाश पडला पाहिजे, जो भाव आणि जो विचार आम्ही मनामध्ये आणला पाहिजे, हे सर्व ज्याच्यामुळे हे होऊ शकेल त्या गणपती बाप्पाचं वंदन करून आता पुढे आम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो. मग अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी असं ज्याला म्हटलंय, अस्य म्हणजे हे किंवा ह्या, रामरक्षा असं म्हटलंय, श्री रामरक्षा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सीताराम असं म्हटलं जातं, राधाकृष्ण असं म्हटलं जातं. त्यामुळे शक्तीच्या माध्यमातून ईश्वराकडचा प्रवास आहे असं असल्यामुळे श्रीराम, इथे श्री म्हणजे सीतामाता असं म्हटलंय. श्रीराम रक्षा, रक्षण करणार, रक्षा कर अशी प्रार्थना करणार राम बाप्पाकडे, सीता आणि राम म्हणजे सीतामाता आणि राम बाप्पाकडे प्रार्थना करणार हे काय स्तोत्र आहे, मंत्रस्य म्हणजे मंत्ररूपी स्तोत्र आहे असं म्हटलंय. आणि त्याचे रचयिते कोण आहेत तर बुधकौशिक ऋषी आहेत असं म्हटलं. तर बुधकौशिक ऋषींनी, आपण त्या कथा सुंदर आहेत पुढे बघूयात, हे स्वामींनी फार सुंदर पद्धतीने मांडल्यात. आता थोडक्यात अर्थ बघूयात. आणि मग याची देवता कोण आहे, श्री सीतारामचंद्र देवता असं म्हटलंय की माता सीता आणि राम बाप्पा ही देवता आहे. त्यामुळे आता जेव्हा केव्हा आपण निदान आज आपण शब्दार्थ बघतोय, त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण रामरक्षा आणि रोज रात्री म्हटली पाहिजे, संध्याकाळी म्हटली पाहिजे, तेव्हा असं म्हणत असताना निदान आपल्याला हा अर्थ तरी आपल्या मनामध्ये आला पाहिजे आणि त्या अर्थामागचा भाव मनामध्ये घेऊन ह्या मंत्राचं आपण पठण थोडं केलं पाहिजे. अनुष्टुप छंद हा म्हणजे हे अनुष्टुप छंदात आहे, तोही भाग थोडासा बघूयात की ज्या पद्धतीने त्याची रचना झालेली आहे त्याला धरून अनुष्टुप छंद असं म्हटलेलं आहे. सीता शक्ती, ही माता सीता ही कशी आहे, शक्ती स्वरूपिणी आहे. म्हणजे ज्या स्वयंवरामध्ये जे धनुष्य ठेवलं होतं की तो जे उचलेल त्याला प्रत्यंचा लावेल अशी जी व्यक्ती असेल तिच्या गळामध्ये माता सीता ही वरमाला घालेल असं पद्धतीने तो सीता स्वयंवर असताना त्या रावणाला सुद्धा ते धनुष्य उचललं नव्हतं, परशुरामांनी दिलेलं ते धनुष्य होतं. आणि अगदी पूर्वी दिलेलं हे धनुष्य, ही छोटीशी सीता जी होती अगदी 7-8 वर्षांची असताना तेव्हा ती घोडा घोडा म्हणून खेळत असायची त्या धनुष्यावरनं. म्हणजे ती कशी शक्ती स्वरूपिणी आहे हे आपण समजून घेऊ शकतो. श्रीमद हनुमान कीलकम हा फार सुंदर भाग आहे की या सगळ्या स्तोत्राचा अर्थ, रामायणाचा अर्थ, राम बाप्पाकडे प्रवास जर करायचा असेल म्हणजे त्याला समजून घ्यायचा असेल परमेश्वराला, तर त्या सर्वाची किल्ली काय आहे तर हा जो सर्वात महान भक्त असा जो आहे तो हनुमान बाप्पा आहे, दास्य मारुती असं म्हटलेलं आहे. तर त्याला तुम्ही समजून घ्या, त्याला शरण जा, त्याची प्रार्थना करा, त्याचे गुण स्वतःच्या अंगामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातून तुम्ही श्रीराम बाप्पाला जाणून घ्याल. म्हणून श्रीमद हनुमान कीलकम, कीलकम म्हणजे किल्ली किंवा किळा, चाकामध्ये म्हणजे फिरतो ते बघूयात नंतर. श्री सीतारामचंद्र प्रीत्यर्थे असं म्हणलेलं आहे. कशासाठी तर माता सीता आणि राम बाप्पाचं प्रेम मिळवण्यासाठी, त्यांची प्राप्ती होण्यासाठी आम्ही या स्तोत्राचं पठण करतो, मंत्ररूपी स्तोत्राचं पठण करतो. जपे विनियोग, आता हे फार सुंदर आहे शेवटचा भाग, इथेच आपण थांबणार आहोत. पण तिथे जपे विनियोग असं म्हणलेलं आहे. तर जप करायचा आहे तर आपण म्हणतो की नाही, आपण सुरुवातीला केली प्रार्थना ओम रामकृष्ण हरी, त्याला आपण जप म्हणतो किंवा नामस्मरण म्हणतो. तसं हे सगळं स्तोत्र, ह्याच्यामध्ये आलेले सर्व श्लोक विशेष प्रतिभावान असे शब्द आहेत, स्फुरणातनं आलेले आहेत, ते सिद्ध केलेला हा मंत्र आहे. त्यामधनं आमची रक्षा होणार आहे, आम्हाला प्रेरणा मिळणार आहे, पण त्याचा अर्थ थोडासा आम्हाला कळला पाहिजे. आणि विनियोग म्हणजे त्यामुळे हे जे सगळं जप आम्ही करणार आहोत, पठण आम्ही करणार आहोत, त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्यामुळे कुठल्या तरी आम्हाला गोष्टी मिळाव्यात
आणि काहीतरी काहीतरी आम्हाला अशा म्हणजे लव्ह ऑफ थिंग्स म्हणून आम्ही काहीतरी मागतोय देवाकडे, मागतोच आहे मागतोच आहे मागतोच आहे म्हणून रामरक्षा म्हणायची, तसा त्याचा योग्य उपयोग होणार नाही. ईश्वराचं प्रेम आमच्या मनामध्ये निर्माण व्हावं, आमच्याकडनं सगळ्या योग्य गोष्टी घडाव्यात, देशाबद्दल आम्हाला अभिमान असावा आणि आम्ही जे सर्व गोष्टी करायचा प्रयत्न करतो त्या आमच्या सगळ्या शक्ती बुद्धीनुसार योग्य पद्धतीने 200% प्रयत्न करून कराव्यात आणि मग जे काय मिळेल ते ईश्वरा तुझा प्रसाद म्हणून मी स्वीकार करीन, अशी आमची मनोभूमिका निर्माण व्हावी. बाप रे, फार उदात्त आपल्या सर्व संस्कृतीमध्ये शास्त्रामध्ये आलेल्या सर्व धारणा आहेत. हळूहळू समजून घेऊ, टेन्शन घ्यायचं नाही त्याचं. पण थोडक्यामध्ये योग्य विनियोग म्हणजे योग्य पद्धतीने त्या मनामध्ये आपलं जे इंटेन्शन आहे ते अतिशय स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे. दास्य म्हणजे ईश्वराप्रती दास्य भूमिकेतनं शक्यतो पाहिजे, भक्तिपूर्ण पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. या सर्व पद्धतीने आम्ही समजून घेऊन ह्या स्तोत्राचं पठण करू, म्हणजे जपे विनियोग असं होईल. आणि एक शेवटचा भाग, हे पुढचं सगळं आपण नंतर आरामात बघूयात, आता घाई नाही, उशीर झालाय. पण एक थोडासा भाग जो ह्या सर्व विशेष केंद्रानिमित्त आपण जे 1857चा स्वातंत्र्य समर आणि आपल्या वृषालीताईंनी ते सांगितलंच, तर आता ऑपरेशन सिंदूर हे फार मोठ्या प्रमाणात झालं. तर हा भाग आपण मागच्या केंद्रात पण बघितला होता. पहलगाम वरती आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर भारताने प्रतिहल्ला केला, प्रतिकार केला. आणि हेच फार महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काहीतरी भोंगळवाद मनामध्ये आणून अहिंसा असं एक आपण बघितलं आहे की जे सर्व यम आपण बघितले सुरुवातीला तेजश्री मावशीने घेतले, तर त्याच्यामध्ये अहिंसा हा पहिला आहे. पण अहिंसा म्हणजे काय, स्वतःवरती वाटेल तसा आपल्यावरती प्रतिकार म्हणजे हल्ले होत आहेत आणि ते सहन करत बसणं, त्याला अहिंसा म्हटलेलं नाहीये. ती एक प्रकारची हिंसाच सांगितलेली आहे. त्याला आपण प्रतिकारच केला पाहिजे. देशावरती कोणीही आपल्या जर शत्रू चालून आला, आपल्या घरावरती कोणी शत्रू चालून आला, आपल्या लोकांवरती कोणी शत्रू चालून आला, तर त्याला आपल्या शक्ती बुद्धीनुसार पूर्णपणे प्रतिकार केलाच पाहिजे. आणि भारताच्या अशा सर्व तेजस्वी क्रांतिपुत्रांनी, आर्मीनी, जे सर्व क्रांतिकारकच मला असं वाटतं, हे सर्व मिलिटरीमध्ये असे जे आहेत हे सगळे फार ब्रिलियंट ऑफिसर्स आहेत, त्यांनी अतिशय जबरदस्त हे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि ते सर्वजण सीमेवरती उभे आहेत, संरक्षण करतायत देशाचं. सगळे आलेले पाकिस्तानहून आलेले हल्ले, ड्रोनचे हल्ले, मिसाईलचे हल्ले, तिकडे झालेलं क्रॉस म्हणजे एलओसीच्या अक्रॉस चाललेलं फायरिंग, मोर्टार, हेवी मोर्टार शेलिंग, जे काय असेल त्याचा प्रतिकार करतायत, सामना करतायत. त्या सर्व गोळ्या त्यांच्या छातीवर झेलतायत, त्यांच्याकडे ते सगळा रोष ओढावून घेतायत आणि अतिशय तेजस्वी पद्धतीने त्याला उत्तर देत आहेत. त्यामुळे आज आपण इथे आरामात बसू शकतो, खेळू शकतो, सुट्टीचा विचार करू शकतो, हे विसरता कामा नाही. त्यामुळे जसं वृषाली मावशीने सांगितलं की आपण रामरक्षेचं पठण नक्की करूयात, पण हे पठण करत असताना आज ह्या सर्व आपल्या आर्मीच्या सर्व सोल्जर्सचं, इथे दोघी जणी फार तेजस्वी ऑफिसर्स आहेत, त्या फार मोठं शौर्य त्याही घडवतात आणि असे सर्व जे हे लोक आपल्यासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी उभे आहेत, त्या सर्वांचं मनामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करून, देवापाशी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांचं संरक्षण व्हावं, आमच्या देशाचं संरक्षण व्हावं, आमचं संरक्षण व्हावं आणि आम्हाला बळ प्राप्त व्हावं ह्या दुष्ट सगळ्या शक्तींचा नाश करण्यासाठी. म्हणून आपण निश्चितपणे असं प्रार्थना देवबाप्पाकडे करूयात. आणि थोडासा पहिला जो श्लोक आपण बघितला त्याचा थोडक्यात अर्थ बघितला. पहिला श्लोक ज्यांनी सुरुवात झालेली आहे रामरक्षेची, आणि मग पुढे सावकाश आपण इतर कथा आणि छान छान गोष्टी आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. पण इथेच आपण सांगता करूया. श्रीराम.